आज आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यामधला दुसरा भाग पाहत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं रूपांतर केलं तो फॉर्म्युला आपण पाहिला। आज त्याच्यापेक्षा पुढचा भाग, तो पण अत्यंत सोपा आहे। तर यामध्ये शी गेव अ बुक हे मी उदाहरण म्हणून दिलेले आहे। तर आपण नियमानुसार आपलं ऑब्जेक्ट टर्न्स इनटू सब्जेक्ट। म्हणजे इथं ऑब्जेक्ट काय झालं, बुक हे ऑब्जेक्ट झालं, शी हे सब्जेक्ट झालं, गेव हे वर्ब झालं। आता आपल्याला मी इथं समोर लिहिते अ बुक, त्या पद्धतीचंच आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण जसं केलं होतं। फक्त आता इथं एक फरक तुम्हाला जाणवणार आहे। अ बुक वॉज गिवन बाय हर। फक्त इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, हा गेव हा भूतकाळ आहे, म्हणून इथं मी मनाने नाही वापरलेलं। या नियमानुसार इथं काय आलेलं आहे, वॉज आलेलं आहे। सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जसं इज होतं तसंच फक्त एवढा बदल इथं झालेला आहे, वॉज आलेला आहे। जर ऑब्जेक्ट हे अनेक वचनाच्या स्वरूपात असलं तर इथं वेअर होईल। आय ड्रिंक मिल्क, ड्रिंक नाही इथं ड्रँक पाहिजे, आय ड्रँक मिल्क। म्हणजे सिंपल पास्ट टेन्स हे उदाहरण आहे। आता याचं होईल मिल्क नंतर वॉज, ड्रिंकचं ड्रिंक, ड्रँक आणि ड्रंक होतं, तिसरं रूप ड्रंक होतं, म्हणून इथं मी लिहिते ड्रंक बाय मी। मागच्या व्हिडिओमध्ये मी फॉर्म्युला लिहून दिला होता। आयचं मी होतं, शीचं हर होतं, हीचं हिम होतं, देचं देम होतं। त्या पद्धतीनं तो फॉर्म्युला एकदा लक्षात राहिला की पुढचं आपल्याला वाक्य एकदम सोपं जातं। आता तिसरं पहा, ही रोट अ लेटर, हे पण सिंपल पास्ट टेन्सचं उदाहरण आहे। तर याच पद्धतीनं होणार। हा लेटर हा सुरुवातीला येणार अ लेटर, नंतर पास्ट टेन्स आहे वाक्य, म्हणून इथं वॉज वापरणार। आणि राईट, रोट, रिटन, रिटन हे तिसरं रूप आहे, रिटन आणि बाय हिम। म्हणजे आपल्याला तोच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। ऑब्जेक्ट हे झालं ऑब्जेक्ट प्लस वॉज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, तिसरे रूप प्लस बाय प्लस सब्जेक्ट। हा फॉर्म्युला झाला ऑब्जेक्ट प्लस वॉज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस बाय आणि प्लस यस म्हणजे सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। फक्त मागच्या ज्या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण उदाहरणं पाहिली होती, त्याच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे। त्या ठिकाणी इज वापरलं आणि या ठिकाणी पास्ट टेन्स आहे म्हणून आपण वॉज वापरलं। फक्त आता याच्यामध्ये एवढाच बदल होऊ शकतो, जर कर्म अनेक वचनाच्या स्वरूपात असलं तर त्याचा कर्ता होताना काय येतं, वेअर येतं। समजा उदाहरणार्थ तोंडी सांगते मी, शी एट बनानाज, बनानाज वेअर इटन बाय हर। इथं बनानाज आहे, अनेक वचन असलं की वेअर होतं आणि एक वचन असलं की वॉज होतो, एवढाच तो काही फरक आहे। असं हे पण झालं एकदम सोपं। हे फक्त हा फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवायचा सेम आहे, फक्त इथं वॉज किंवा वेअर वापरायचं ऑब्जेक्ट ह्याच्यानुसार, जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यानुसार। ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं रूपांतर होतं त्याची माहिती आपण पाहणार आहोत। धन्यवाद।